सकाळचं मॉर्निंग रुटीन आपलं कसं हवं आहे. तर आपण सकाळचं मॉर्निंग रुटीन ठरवण्याच्या अगोदर आपण झोपायचं किती वाजता हे ठरवलं पाहिजे. कारण आपण उठतो किती महत्त्वाचं आहे याच्यापेक्षा आपण झोपतो किती हे महत्त्वाचं आहे. तर आपण किमान 9:30 ते 10 वाजता झोपलं पाहिजे. आपल्याला 7 ते 8 तास झोप भेटायला हवी. कारण आपल्याला जर मॉर्निंगला आपण झोप घेतली नाही 7 ते 8 तास तर आपला चिडचिडेपणा, स्ट्रेस लेवल किंवा आपल्या शरीराला आराम न मिळणं यामुळे आपल्याला हेल्थचे प्रॉब्लेम जाणवू शकतो. तर आपण लवकर झोपलं पाहिजे किंवा झोपण्याच्या अगोदर आपण नाईट स्क्रीन टाईम हा कमी केला पाहिजे किंवा झोपायच्या अगोदर अर्धा तास 1 तास मोबाईल किंवा TV साईडला ठेवला पाहिजे. त्याऐवजी आपण एखादं पुस्तक वाचू शकतो किंवा ग्रॅटिट्यूड जनरल लिहू शकतो, इत्यादी गोष्टी आपण करू शकतो. तर सकाळी आपण 5:30-6च्या दरम्यान उठून फर्स्ट म्हणजे आपल्याला गरम पाणी किंवा थंड पाणी प्यायचं आहे, अर्धा लिटर किंवा 1 ग्लास. त्यानंतर आपण शौचाविधीला जायचे, फ्रेश व्हायचे. मग नंतर आपण आपल्या दिवसाची सुरुवात ही मेडिटेशन करायचं म्हणजे ध्यानानं करायचे. तर आपण रोज 15 ते 20 मिनटं ध्यान करायला हवं. यासाठी तुम्हाला थोडी सवय लावून घ्यावी लागेल. कारण एकदम तुम्हाला शक्य नाही की 10 मिनटं 15 मिनटं बसणं. तर यासाठी तुम्हाला एक मनाचं कमिटमेंट घ्यावी लागेल छोटीशी, की 10-15 मिनटं मी बसेल. त्यानंतर तुम्हाला 30 ते 40 मिनटं किंवा जमेल असं 25 मिनटं एक्सरसाइज करायची. त्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही बॉडी फंक्शनिंग एक्सरसाइज म्हणजे पुशअप, जो स्क्वॉट, हनुमान दंड किंवा पुलअप्स इत्यादी करू शकता. याला फंक्शनल एक्सरसाइज म्हणतात. किंवा तुम्ही जिम एक्सरसाइज करू शकता. यामध्ये वेट ट्रेनिंग असते किंवा अजून तुम्ही कार्डिओ करू शकता, रनिंग करू शकता. अशा प्रकारे तुम्ही 30 ते 35 मिनटं किंवा 40 मिनटं हा एक्सरसाइज करायला हवा. तर फर्स्ट म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावर मेडिटेशन करायला हवं आणि सेकंड म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करायला हवं आणि त्यानंतर तुम्ही ग्रॅटिट्यूड तुम्ही करायला हवं. ज्या गोष्टी आपल्याकडं आधीपासून आहेत म्हणजे तुम्ही नव्या दिवसासाठी ग्रेटफुल राहायला हवं, धन्यवाद द्यायला हवं. या श्वास घेतो याच्यासाठी धन्यवाद द्यायला हवं. मला जे अन्न भेटते त्याच्यासाठी धन्यवाद, माझ्या फॅमिलीसाठी धन्यवाद, माझ्या जॉबसाठी धन्यवाद, माझ्या पैशासाठी धन्यवाद, माझ्या घरासाठी धन्यवाद, गाडीसाठी धन्यवाद, सूर्यासाठी धन्यवाद, झाडांसाठी धन्यवाद इत्यादी जितक्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये जगण्यासाठी सपोर्ट करतात, मदत करतात, गरजेच्या असतात त्यांच्याविषयी आपण ग्रेटफुल किंवा धन्यवाद राहिलं पाहिजे. यामुळं आपलं ज्या गोष्टी आपल्याकडं आहे म्हणजे निगेटिव्ह आहे त्याच्याकडे ध्यान देत आपण पॉझिटिव्हकडे लक्ष देऊ लागतो व आपला एक माइंडसेट हा पॉझिटिव्ह बनतो किंवा निगेटिव्ह गोष्टीकडे आपण जास्त जात नाही. म्हणून तुम्ही ग्रॅटिट्यूड जनरल लिहा किंवा ग्रॅटिट्यूड स्पीकिंग करा म्हणजे बोला. ह्या गोष्टी तुम्ही मॉर्निंग रुटीनमध्ये या समावेश केला पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.